व्हिडिओजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी रोहिणी. सर्व ताईंना, सर्व मावशींना माझा नमस्कार. आता आहे ना, आज अनुषू ट्युशनहून आले. आम्ही चाललो आहे आमच्या ओझरला आहे ना, ओझर मॉल झाला आहे. मॉलमध्ये आता आम्ही मॉलला जाण्यासाठी निघालेलो आहे. मॉलला जायचं म्हटल्यावर अनुषू तर खूप खुश झाले होते, कारण त्यांचं भरपूर दिवसाचं चाललं होतं मॉलला जायचं. पण मॉलचं अजून काम चालू आहे ना, त्याच्यामुळे आम्हीच गेलेलो नव्हतो. आमचं घर पण हायवे लगतच आहे, त्याच्यामुळं घरातून बाहेर निघालं की लगेच मुंबई आग्रा हायवे लागतो. आता आम्ही चाललो आहे मॉलला. 2 व्हीलरवरतीच चाललो आहे आम्ही, कारण मॉल काही फार लांब नाही, 3-1 किलोमीटरच आहे आमच्या घरापासून. आणि मॉल पण लगेच हायवे लगत आहे. आता मॉल जवळच आलेला आहे. आपण आलो आहे मॉलला. ओझर मॉल, ओझरचा हा फर्स्ट मॉल आहे. अजून काही ओझरला मॉल नव्हता, हा पहिलाच मॉल आहे. सिक्युरिटी उभीच आहे. मिस्टर विचारताय की चालू आहे का गेम सेक्शन वगैरे, तर ते अंकल बोलले की हो, मी तुम्हाला बाहेरचं दाखवतो. मॉल आहे ना, मुंबई आग्रा हायवे लगतच आहे. इथं मस्त पिक्चरचे पोस्टर लावलेले, मूवी पण चालू आहे. हा असा बाहेरचा छान असा लुक आहे ओझर मॉलचा. अजून मध्ये मी पण काही गेलेली नाही. आता आपण जाऊ मध्ये. ओझर नाव छान दिलं आहे त्यांनी. इथे ना मूवीचे तिकीट भेटता. आता आपण एंट्री करतोय मध्ये एंट्री करताच मस्त झाडं ठेवलेली त्यांनी कुंडीमध्ये. आणि हे बघा, हातावरती पृथ्वी धरलेली आहे, त्याच्यात आपला भारताचा नकाशा आहे. छान असा जवळ बघताना खूप छान वाटतं. हातात पृथ्वी, त्याच्यावरती भारताचा नकाशा, एकदम ॲक्टिव्ह वाटतं. काहीतरी वेगळं आणि छान केलेलं आहे त्यांनी. आता आम्ही चाललो आहे मध्ये म्हणजे अजून सेकंड फ्लोअरवरती ना मूवी आणि गेम झोन चालू आहे. बाकी थर्ड फ्लोअरचं पण काम झालेलं नाही आहे आणि फर्स्ट फ्लोअरचं पण काम झालेलं नाही आहे. आपण आधी ते बघू. मस्त आपल्या स्वागतासाठी झाडं ठेवलेली त्यांनी. इकडे मस्त सफेद चाफ्याचं झाड आहे, त्याला मस्त अशी फुलं आलेली आहे. इकडे गुलाबाची झाडं ठेवलेली आहे. आता हे थर्ड फ्लोअरवरचं पोर्शन दिसतोय आपल्याला. जे काम बाकी आहे ना, ते पण आधी आपण बघू. हा सगळा बाहेरचा परिसर आहे मॉलच्या. मॉल भरपूर मोठा आहे. आमचा नाशिकचा मॉल भरपूर छान आहे, सिटी सेंटर मॉल. तसंच हा पण मॉल होईल, छान होईल हा पण अजून काम पूर्ण नाही झालेलं, काम बाकीच आहे. काम पूर्ण झाल्यावर पण आपण येऊ. पण आता आहे ना, अनुषूचं 1 महिना झाला तसं चाललेलं होतं, आम्हाला गेम खेळायला जायचं आहे मॉलला. मग आज म्हटलं चला जाऊ आपण, व्हिडिओ पण होईल आपला. इकडे काम चालू आहे. मी तेच म्हणते की इकडे काम चालू आहे ते दाखवा. अजून काम अनकम्प्लीट आहे. आम्ही त्यांना विचारलं काम कंप्लीट कधी होईल, ते म्हणे अजून 6 महिने तरी लागतील. आता मध्ये एंट्री करू आपण. सेकंड फ्लोअरवरती जायचं आहे आपल्याला. छान पोस्टर लावलेली आहे. ही लिफ्ट मध्ये पण कुंड्यांमध्ये छान अशी झाडं ठेवलेली आहे. लिफ्टनी पण जाता येतं, जिना पण आहे. इथे छान हे आपल्याला तळमजल्यात जाण्यासाठी जिना आहे. हा खाली जाता येतं आपल्याला. खाली पण अजून काम झालेलं नाही तळमजल्याचं, पण हा तळमजला आहे. शिव गेला होता, आम्ही वरतूनच होतो. शिव पण आला नंतर पळत वरती. आणि इथून फर्स्ट फ्लोअरवरनं सेकंडवरती जाता येतं. हा सेकंड फ्लोअरवरती जाण्याचा जिना आहे. शिव तर जिन्याने पळतच फिरतो नुसता. आम्ही लिफ्टने नाही गेलो, सेकंड फ्लोअरवरती जिन्यानेच आलो. मग सेकंडवरनं थर्डवरती जिन्याने गेलो, कारण म्हटलं थर्ड फ्लोअरवरती पण काय त्याचा पण व्हिडिओ घेऊ. मॉलचा मला पूर्ण व्हिडिओ घ्यायचा होता आज. आता आम्ही ना
सेकंड फ्लोअरवरनं थर्ड फ्लोअरवरती चाललो आहे. थर्ड फ्लोअरवरती काम झालेलं नाही, पण जाऊन बघू काय काम चालू आहे ते. आता थर्ड फ्लोअरवरती चाललो आहे आम्ही. काहीतरी सेकंदातच लिफ्टनी माणूस वरती येतं. काम बाकीच आहे, अजून भरपूर वेळ लागेल, 5-6 महिने तरी लागतीलच काम होण्यासाठी, ते म्हणताय तसं. कारण सेकंड फ्लोअरवरती तर पूर्ण काम बाकीच दिसतंय. हा सेकंड फ्लोअर आहे ना. जेव्हा पूर्ण काम होईल तेव्हा मग बघू आपण सेकंड फ्लोअरवरती काय आहे आणि काय नाही. आता परत सेकंड फ्लोअरवरनं आम्ही थर्ड फ्लोअरवरनं सेकंड फ्लोअरला चाललो आहे. लिफ्टनी काय काहीतरी सेकंदात माणूस खाली जातं, वरती येतं. आलाय आता सेकंड फ्लोअर. इथे ना तुमच्या व्यवसायाची सुवर्ण संधी म्हणून हे लावलेलं आहे. ज्यांना आपल्याला कोणाला व्यवसाय टाकायचे असतील तर आपण टाकू शकतो. त्यासाठी त्यांनी फोन नंबर वगैरे दिलेला आहे त्यांचा. आता इथे मस्त पाण्याचं फिल्टर आहे. फिल्टर छान बसवलेलं आहे त्यांनी. त्या बाजूने बेसिंग आहे. काम कंप्लीट नाही ना, अनकम्प्लीट आहे. त्याच्यामुळे ना जेव्हा काम कंप्लीट होईल तेव्हा खूप बघण्यासारखा राहील मॉल. ओझोन नाव त्यांनी ना फार अशी झाडं ठेवलेली, छान केलेलं आहे मॉल, एकदम छान आहे. जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तर फारच छान लुक असेल मॉलचं. हे कॅन्टीन आहे, पण कॅन्टीन पण अजून चालू नाही आहे. मी विचारलं त्यांना, ते बोलले की चालू नाही ताई कॅन्टीन. छान अशी झाडं आहे. गेम झोन पूर्ण चालूच आहे. गेम झोनचा तुम्हाला व्हिडिओ पूर्ण मी दाखवणारच आहे, कारण अनुषू भरपूर गेम खेळले, भरपूर एन्जॉय केली त्यांनी. आता आपण आहे ना थिएटरकडे जाणार आहोत. इथे तानाजी पिक्चरचं पोस्टर आहे. छावा. इथं ग्रीन नेटवरती त्यांनी मस्त कुंड्या ठेवलेल्या आहे. हा पूर्ण बाहेरचा आमच्या ओझरचा परिसर दिसतो. छान छान अशी झाडं आहे मस्त. हे बसण्यासाठी पण ठेवलेलं आहे त्यांनी. इथे ओझोन नाव आहे. इथे आम्ही फोटो वगैरे काढले, छान फोटो आले. इकडे पण कॅन्टीन वगैरे, त्याचं आपण नंतर बघू. आता आम्ही चाललो आहे आपण थिएटरमध्ये. थिएटर आहे ना 2 आहे. एक चालू होतं, म्हणजे एक मूवी चालू आहे, आणि एकीकडे नाही मूवी चालू. तर आपण आता जिथे मूवी चालू नाही ना तिथे चाललो आहे. ते दादा बोलले की ताई तुम्ही हे बघा अगोदर. आम्ही मूवी बघायला म्हणून आलोच नव्हतो. अनुषूला गेम खेळायचे होते, त्याच्यासाठीच आम्ही आलेलो होतो. पण मग ते दादा बोलले की ताई तुम्हाला व्हिडिओ घ्यायचा आहे तर तुम्ही घेऊ शकता म्हणे, काही प्रॉब्लेम नाही. ही मोठी स्क्रीन आहे आणि खूप छान अशी बसण्यासाठी त्यांनी सोय केलेली आहे. अनुनी शिवनी मी बसून बघितलं, कारण कोणीच नव्हतं, फक्त आम्हीच होतो. एकदम छान वाटत होतं बसल्यानंतर. आपण बसलो आहे ना, आपल्या पुढे इतकी मोठी स्क्रीन आहे. आता आम्ही वरती चाललो आहे. ते दादा बोलले की वरती तर एकदम सोपेच आहे म्हणे, आणि तुम्ही छान असं कम्फर्टेबल होऊन मूवी बघू शकता. त्याच्यासाठी वरती गेलो आहे. शिव अनु मस्त एन्जॉय करताय. सोपे तिथे एक बटन होतं एक साईडला, ते दाबल्यानंतर ते खुर्चीचा सोफा होत होता. आपण आरामदायी झोपून पण मूवी बघू शकतो. ते दादा मला म्हणत होते की ताई छान आहे, ही मस्त स्क्रीन आहे. ते दादा बोलले की ताई पिक्चर छान चालू आहे, या म्हणे. हे टॉयलेट बाथरूम आहे ओझोन मॉलचं. आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या थिएटरमध्ये. त्याच्या आधी आपण कॅन्टीनचा व्हिडिओ बघू थोडासा. हे छान असं कॅन्टीन आहे ओझोन मॉलचं. कॅन्टीन पण 2 आहे आणि थिएटर पण 2 आहे.
छान असं कॅन्टीन आहे. सेकंड फ्लोअरचं पूर्ण काम झालेलं आहे, त्याच्यामुळे सेकंड फ्लोअर एकदम छान आहे. आता आपण आहे ना दुसऱ्या थिएटरमध्ये चाललो आहे, तिथे मूवी चालू आहे. पण ते दादा बोलले की ताई तुम्ही बघून घ्या म्हणे. तिथे ना कार्टूनची मूवी चालू होती. गर्दी काही फार नव्हती, 20-1 जणच होते आणि ते पाठीमागे बसलेले होते. मी थोडासा पुढे व्हिडिओ घेतला. अनुश्री मस्त तिथे पण जाऊन बसले. मस्त मूवी बघताय. आता आपण गेम झोनमध्ये जाऊ. गाडी नको बघतो.
हो कंटिन्यू नाव आलं ना हां हां तर बंद होईल. हो गनला शूट कर ना मार मार ती गण आहे पाय गण घे ना दादा ती संपलं गेम का झाले पाच एरोप्लेन वरती शूटिंग शिव पडू नको बरं का ब्रेक आहे तो दे रे फुल
झाला. कोणतं त्याच्यावर नाही सर कुंडीवर जाऊ शकतो ना? नाही का नाही बोलले की ते वरती शेती का
चला आता बोल. चला चला त्याला पण कॉईन आहे पण मग कॉईन नाही ना आता असं सगळं सगळं दिसतं ना असं पाठी अनुशूचे सर्व गेम मस्त खेळून झाले. अनुशूने किती गेम एन्जॉय केले हे तुम्ही पण बघितलं. अनुशूला खास गेमच खेळायचे होते, त्याच्यामुळेच आम्ही त्यांना गेम झोनला घेऊन आलेलो होतो. बाकी मॉलला येण्याचं विशेष कारण काही नव्हतं, कारण मॉल अजून चालूच झालेला नाही. जेव्हा मॉलचं पूर्ण काम होईल तेव्हा आपण मॉलचा पूर्ण व्हिडिओ करू. आता अनुशूला खायची पाणीपुरी, पण तिथलं कॅन्टीन काही चालू नव्हतं. गर्दी नसल्यामुळे त्यांनी कॅन्टीन चालू केलेलं नाही आहे. आता आलो आहे पाणीपुरी खाण्यासाठी, कारण अनुशू बाहेर आल्यावर काही खाल्ल्याशिवाय परत घरी तसे येत नाही. मग आता मस्त पाणीपुरी, हे दादा पाणीपुरी बनवत आहे, ते बघताय मी व्हिडिओ घेते इथं. मग त्यांना आम्ही एक शेवपुरी सांगितली, 2 रगडा सांगितल्या, रगडा प्लेट आणि 1 पाणीपुरी सांगितली. आता अनुशूची ओली भेळ खाऊन झाली होती. आता मस्त रगडा खाणार, त्याच्यानंतर पाणीपुरी खाणार आणि मग आम्ही घरी जाणार. पण घरी जाण्याच्या आधी अनुशू सुकी पुरीसुद्धा खाल्ल्याशिवाय घरी जात नाही. आता त्या दादांकडनं मस्त सुकी पुरी घेतली आहे, ती खातील मग घरी जाणार. अनु म्हणतो मला पाणीपुरीपेक्षा सुकी पुरी फार आवडती. आत्ताच मॉलमधनं घरी आले. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. अनुशू व्ह्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.